सो आनी कितें कितें आवडलें सो ऑब्जेक्ट मध्ये दिसता कितें कितें धरला रोग जाला एका इग्नोर कर बट कितें जाता बेसिकली इट इज कॅन्डल एका बरोबर सो हे सगळे ऑब्जेक्ट यू कॅन सी हियर दिसता सगळे वेगवेगळे फंक्शन हा तेंचे दिसता सगळे प्रॉपर्टी बेसिकली बरें चड स्ट्रेंथ कमी आहा खरें बिकॉज लेस स्ट्रेंथ आसा बट हे सगळ्या भितर एक कितें कॉमन आहा कितें कॉमन आसा सॉलिड सेंटर इज सॉलिड दिस ऑयल इज सॉलिड on same plane yeah okay यावू मटेरियल same plane हो मटेरियल इतर या सगळ्या भितर एक कितें कॉमन आसा इट इज दॅट कॉमन सगळ्या पार्टिकल्स atoms या एटम झाले पण सिमिलर ते डिफरंट टाइप्स ऑफ एटम असू शकता नो एटम्स किती तरीके आसा कितले टाइप एलिमेंट्स आसा 180 एलिमेंट्स आसा पण इतर कॉमन आहे आसा एटम डू यू नो व्हिच कॉमन एटम इज दॅट इज कार्बन कॉमन कार्बन शुअर आमका शिकायचं ते सप्लाय करत असताना 100% so that element is carbon तर बी जो या सगळ्या इतनी कॉमन आसा ही स्पेशलिटी इज कार्बन आसा पळय तेने बरे ओवरऑल पर्सेंटेज नो इन द वर्ल्ड इतलो आसा 0.02% कार्बन इज प्रेजेंट in the universe आणि एअर हा एअर बिन एरान मध्ये 0.03% असतो कितलो कमी आहा तो पर्सेंटेज इन टर्म्स ऑफ कंपेअर करीन जाल्यार खूप कमी आसा तरी तो कितल्या कंपाउंड्सांनी मेळटा पळय फॉर एक्झाम्पल पळय दिसून हेच्या भितर कितें आसा वूड वुडाचो कार्बन आसतलो ग्रेफाइट आसा ग्रेफाइट इज अ इलेक्ट्रोड ऑफ कार्बन मागीर दिस इज वॅक्स तितून कार्बन आसा वुडान आसतलो कार्बन आवर बॉडी आमच्या बॉडीन चडशे मॉलिक्युल्स आर मेड ऑफ कार्बन मे बी शुगर जी खाता दॅट इज मेड ऑफ कार्बन हेजेर हे कितें आसा हेका प्लास्टिक हा प्लस डायमंड आसा सो डायमंड इज मेड ऑफ कार्बन या प्लास्टिक या प्लास्टिक इज ऑल्सो मेड ऑफ कार्बन प्लास्टिकान सुद्धा कार्बन असता आमी ऑयल तितून कार्बन असता सॅनिटायझर तितूनही कार्बन असता सो कार्बन कितल्या कंपाउंडांनी मेळटा पळय ऑब्जर्व केला हा तेजी पर्सेंटेज कमी बट इन एवरी चडशा कंपाउंडांनी तुका कार्बन मेळटलो कितें आमी पयले कार्बन कितल्या कंपाउंड्सांनी आमकां पळोवपाक मेळटा पळय कार्बनाची पर्सेंटेज भरपूर 6.1 कमी आहा कोल खबर आहा न्हू इट इज अ प्युअर फॉर्म ऑफ कार्बन कितले असतात खूप असता कार्बन 90 बिन 90 बाकीचे कंपाउंड असतले सल्फर आणि कितें कितें असतले पण कार्बन चड असता ग्रेफाइट तितून कार्बन असता डायमंड पळोवपाक वेगवेगळे पळय ग्रेफाइट इजिली बेंड आनी फोडूंक शकता बट डायमंड इज द स्ट्रॉंगेस्ट मटेरियल वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट डायमंड कटर असता बाकीचे हे कट करपाक मेटल सो इट इज व्हेरी स्ट्रॉंग कार्बनच मेन बेसिक एलिमेंट इज कार्बन बट खुबशे हितून आमकां प्रॉपर्टीज पळोवंक मेळटा व्हाय इट इज सो युनिक त्यामध्ये पळोवया फर्स्ट आमी सम युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन दॅट इज फर्स्ट प्रॉपर्टी इज versatile nature of carbon. टेट्रा कोवॅलेंसी Material been like स्टेट tetra, सो आता पळोवया टेट्रा कोवॅलेंसी टेट्रा म्हटल्यार कितें tetrapent. टेट्रा म्हटल्यार बेसिकली सो आता टेट्रा कोवॅलेंसी कितें पळोवया फर्स्ट मी पळोवया कार्बनाचो एटॉमिक नंबर तुम्हाला याद आसा पळय आमकां बेसिकली आमकां लास्ट इयर शिकलेले पळय ते याद करचे पडटले आमी शिकलेलो स्ट्रक्चर ऑफ एटॉम नंबर इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन खबर आसा आयकला कोणें ना सांगता एटॉम्स असता एटॉम म्हणटा ऑल मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड एटॉम्स तशे डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट्स नोन आसा बेसिकली तेचे डिफरन्स कितें आसता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आनी प्रोटॉन चेंज आसता एटॉमा भितर कितें कितें आसता न्यूक्लियस देताला लास्ट कितें आसता मदीं कोण आसता न्यूक्लियस तितून पॉझिटिव्हली चार्ज कितें आसता तेका कितें म्हणटा तेका तो Buckmin. या तेका नांव येता हॅलो पार्ट आसा तेजेर क्वेश्चन येना सो पळय एकदा रिवाइज करता लास्ट इयरचे एटॉमा भितर कितें कितें आसता सब एटॉमिक पार्टिकल्स म्हणून आसता आनी कितें कितें ते Electron, proton, neutron. या प्रोटॉन्स जे आसता Between. इनसाइड द न्यूक्लियस हांगा कितें आसता प्रोटॉन आसतलो अच्छा तेच्या भायर कितें आसता हांगा म्हणटा कितें
इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स ऑर्बिट्स सर्क्युलर त्याच्या बाहेर हे असतात इलेक्ट्रॉन ते ऑर्बिटल कोण होता इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स होता इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असता नाही नेगेटिव्ह चार्ज असता म्हणजे इलेक्ट्रॉन हांगा राउंड राउंड होता मागीर याद आसा फर्स्ट ऑर्बिटान कितले इलेक्ट्रॉन्स जाता दोन. मॅक्सिमम टू करेक्ट सेकंड ऑर्बिट 8 यस करेक्ट सो आता एटॉमिक नंबर ऑफ कार्बन कितलो 6 no? 6 Yes. हाय हाय तो दिसन BBC ऑक्सिजन आता 6 दिसतात 8 दिसतात No, eight. हाय तो दिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट So atomic number today basically number of what? Number of protons. त्याच्यावर atomic number decide जाता. Number of protons is equal to the number of electrons. That is the atomic number of the element. So the atomic number किती असलो? नंबर प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन Yes. कसे थोडे तुम्ही इलेक्ट्रॉन चढ असतात ते donate करता नो. To Okay. form octet. Actually same असता. बॉन्ड But त्या stable ला पाहिजे ते donate आणि accept करता. आयन किती? नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असता एव्हरी ॲटॉम असता बट ते स्टेबल ला पाहिजे एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स जाता. नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम असा ना. Number of neutrons change जाता. But atomic number is basically number of protons or electrons. So atomic number of carbon is लो 8 6 लो 6. आता विचू 6 प्रोटॉन असतले 6 इलेक्ट्रॉन असतले. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याद असा 2,4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं की हे नंबर ऑफ 6 इलेक्ट्रॉन असतले न्हू ते कशे डिस्ट्रीब्यूट असतले तुमका सांगले ऑर्बिटल डिस्ट्रीब्यूट असता फर्स्ट ऑर्बिटल मॅक्सिमम कितले आता 2 सो फर्स्ट ऑर्बिटल 2 जातले सेकंड ऑर्बिटल मॅक्सिमम कितले आता 8 जाता सो उरले कितले हेजे आणि 4 उरले टोटल 6 न्हू 2 + 4 6 सो 4 सेकंड ऑर्बिटल असतले सो मेन रूल ऑफ ऑक्टेव्ह याद असा कोण रूल ऑफ ऑक्टेव्हज लास्ट maximum है लास्ट Yes. वैलेंस So, हे आसा इन द हे सपोज डायरेक्ट एक सिंपल कार्बन एटम तो तुका मेळटलो ना केन्ना सिंगल कार्बन एटम पोवपाक बिकॉज ते तशे एक्झिस्टूच जायना एज अ सिंगल एंटिटी तेंचे कितें केन्ना ते केन्ना स्टेबल उरता जेन्ना तेंचो आउटर ऑर्बिटल कितले आसता 8 इलेक्ट्रॉन आसा तेन्नाच ते स्टेबल उरता हेच्या आउटर ऑर्बिटल 8 इलेक्ट्रॉन आसा ना सो तेडे कितें तेका एक तर 4 इलेक्ट्रॉन घेवचे पडटले घेवचे पडटले घेवचे पडटले और डोनेट डोनेट करूंक मेळटा एक ऑप्शन आसा 4 इलेक्ट्रॉन घेतल्यार कितें जातलें सपोज +4 त्याने इलेक्ट्रॉन घेतले जाल्यार कितें जातलें की तो कमाग एट जातलो आनी तो स्टेबल उरतलो ऑल एस एल आनी कितें एक ऑप्शन आसा -4 -4 इलेक्ट्रॉन घेवप जाल्यार कितें जातलें 2 2 उरतले 2 म्हणल्यार तो स्टेबलच उरतलो फर्स्ट ऑर्बिटल 2 म्हणल्यार इट इज फुल बदली आसा ती सो इट इज स्टेबल हिलियम इज ऑल्सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 सो इट इज स्टेबल सो हेडे दोन ऑप्शन आसा बट ते दोन्ही ऑप्शन तो करिना त्या इलेक्ट्रॉन घेना आनी घेयना बिकॉज तेचे रिजन कितें हेजे क्वेश्चन येता हे रिजन इज माहिती दिता बरोवपाक कितें आले ते एक्सप्लेन करता हेजे क्वेश्चन येता कितें सांग की बरोवपाच्या हा बरोवपाच्या बरोवपाचें म्हणटा मागीर सांगता रे Google. तेजे फोटो घालून धाडटा तो एक नोट्स सारके बरोवपाक काय दिना मागीर जस्ट तुमी इम्पॉर्टंट आहा ते कॉपी करा पुरो शिकपाक बुक हाडून हांवें म्हजे आहा रे डायग्रामीन ते ड्रॉ करचे पडटले स्ट्रक्चर ते डायग्राम ते कितें ड्रॉ बुक आहा जावं मॅथ्स बुक आहा तेचेर कर हा सो 4 इलेक्ट्रॉन आनी एक तर घेव येता आनी कितें फॉर्म करतलो तो फुल Stable. स्टेबल जातलो बट तो करिना वाय कित्याक सांग सपोज 4 इलेक्ट्रॉन घेतले जाल्यार कितें जातलें सांग हांगा चार्ज कितलो आसतलो +6 पण भायर कितें जातलो हे घेवन -4 जातलो न्हू ऑलरेडी आसात ऑलरेडी -6 भायर आसात प्लस एडिशनल आनी 4 घेता तो टोटल इलेक्ट्रॉन्स कितले जातले तेजे कडेन आतां नेगेटिव्ह सो आमरे डिफिकल्ट जाता टू होल्ड दिस चार्ज पण घेतलंय ना ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन घेता तो इलेक्ट्रॉन्स आर
नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन घेता तो इलेक्ट्रॉन नेगेटिव्हली चार्ज त्याचो न्यूक्लियस प्लस 6 हा चार्ज तो चेंज जायना केन्ना फक्त इलेक्ट्रॉन्स आमी किता शेअर करता सो हय गेले जाल्यार फक्त पॉझिटिव्ह चार्ज उरतलो ताका घेतले जाल्यार नेगेटिव्ह चार्ज येतलो आनी बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्ज सो ताणे 4 घेतले ऑलरेडी -6 इलेक्ट्रॉन आसले तेजे कडेन आनी 4 घेतलेले टोटल चार्ज कितलो जालो -10 जालो सो इट बिकम्स डिफिकल्ट टू होल्ड दिस इलेक्ट्रॉन जायना बिकॉज सो इट जावना ते होल्ड करपाक ऑल द इलेक्ट्रॉन्स सो तो ऑप्शन चूज करिना आनी तेजे कितें ऑप्शन आसलो टू गिव अवे द 4 इलेक्ट्रॉन्स 4 इलेक्ट्रॉन दिवन सोड तरी तो स्टेबल जातालो बट 4 इलेक्ट्रॉन दिवपाक सुद्दां तेका डिफिकल्टी कितें येता इलेक्ट्रॉन दिवपाक और घेवपाक खूब एनर्जी लागता खूब एनर्जी स्पेंड करची पडटा सो तेका तेवो करता तो आयचे आमचे तेका तेवो काम करपाक जायना सो तो कितें करता या तो शेअर करता इलेक्ट्रॉन्स आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मागीर जे बॉन्ड फॉर्म जाता तेका म्हणटात कोव्हॅलंट बॉन्ड आयोनिक बॉन्ड ऐकला आयोनिक कंपाउंड्स आयोनिक कंपाउंड किती आता बेसिकली फॉर एक्झाम्पल NaCl दिस इज अ आयोनिक कंपाउंड और आयोनिक बॉन्ड असता यांच्यामध्ये सो बेसिकली किती करता Na चे किती असता एटॉमिक नंबर Na चा एटॉमिक नंबर यार असा या सो जी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती असले 2,8,1 क्लोरिनाचो 2,8,1 या एटॉमिक नंबर इज 17 सो इट्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज 2,8,7 सो बेसिकली किती एका एक तर दिता तो स्टेबल जाता आणि एका एकट्याची गरज असा सो हो मागीर आउटर ऑर्बिट हिट जालो रूल ऑफ ऑप्टिक्स सॅटिस्फाय जालो तो दोघी जाण स्टेबल जाले सो दोघांना कितें करता एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स जाता एक्सचेंज करता हो दिता तो एक घेता आणि याच्यामध्ये कितें आयोनिक बॉन्ड तयार जाता विच इज व्हेरी स्ट्रॉंग कार्बन कितें करता तेका 4 जाय न्हू तो चांगले दोन्ही ऑप्शन बिकम व्हेरी डिफिकल्ट तो सो कितें करता पळय तो शेअर करता कशें शेअर करता पळय सो 2 कार्बन एटॉम हे वांगडा येयलो सपोज लास्ट 2 पार्ट डिलीटेड आसा पुढे 4.5 जे आम्ही आता सगळे शिकता पळय इट इज अ पार्ट ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री पुढे वॉट नो केमिस्ट्री 2 पार्ट जातले वन इज ऑर्गेनिक अनदर वन इज इनऑर्गेनिक सो ऑर्गेनिक केमिस्ट्री फुल फील्ड आसा तितल्यान ऑल शिकता ओनली अबाउट कार्बन हेजे कशें जावन कितें कंपाउंड फॉर्म जाता जे नॉमेनक्लेचर कशें करता तेका रूल्स डिफायन आसा वेगवेगळे ते आमी शिकतले इनऑर्गेनिक बाकीचे सगळे पार्ट केले ऑर्गेनिक इज बेसिकली दिस इज खूप वेळ डिफिकल्ट आहे तसं आता लक्ष दिया दिस इज बेस ना कोणाक थोडी सायन्स फील्डान वचपाक जाय and this is base for the organic chemistry एका ऑर्गेनिक केमिस्ट्री नाव कित्याक पडलें तें सांगता ऑर्गेनिक म्हणजे बेसिकली कितें ऑर्गेनिक कंपाउंड बेसिकली जितून कितें लायफ आसा ताका ऑर्गेनिक कंपाउंड्स म्हणटा सो हो हे कार्बन कंपाउंड आसा पळय ते चडशे जितून लायफ आसा फॉर एक्झाम्पल प्लांट्स एनिमल्स तितून सगळ्यांनी हे आसता कंपाउंड आनी फुल चडशी बॉडी आहा पळय ग्लुकोज इट इज अ कंपाउंड ग्लुकोजचो फॉर्म्युला कितें या कार्बन असता चडशे प्लांट सेल्युलोज तितून कार्बन असता शुगर ऑल इट इज ऑल आर कार्बन कंपाउंड सो चडशे हितून तो मेळटालो म्हणून ते काय नाव फिल्डाकूच नाव दिलं ऑर्गेनिक केमिस्ट्री हेजी स्टडी जाता सायन्स डिफरंट मेडिसिन करता पळय फूल शिकता सो तेंच्यांनी ते हांगा दिला बाय एका एनायन और कॅटायन कित्याक फॉर्म करिना हे दिला पेज नंबर 59 सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पैराग्राफ 1 और 2 पॉइंट दिला पेज नंबर 59 लेसन नंबर 4 59 दिला 2 पॉइंट इफ द एनायन कित्याक फॉर्म करिना it could gain 4 electrons forming C4 minus anion, but it will be difficult for the nucleus with 6 proton to hold on to 10 electrons. That is 4 extra electrons. Therefore, the 4 electron accept करना. तो 4 electrons कित्याक दिना?
Second point, there is because it will require a large amount of energy to remove 4 electrons, leaving behind a carbon cation with 6 protons in its nucleus, holding on to just 2 electrons. Therefore, so 4 donative करेगा. तो किती करता? Basically sharing of electrons करता. कसे? होय. दोन कार्बन एटम आउटर शेलान कितले असता? कार्बनाचे कितले इलेक्ट्रॉन्स असता? 4. तो दोन कार्बन एटम वांगडा येता. तर दोन्ही ते इलेक्ट्रॉन शेअर करतले. सो आता किती आले पहिले आपले 4 आले त्याने आपले 4 आले आणि आता या कार्बनाचे टोटल कितले इलेक्ट्रॉन्स आले आउटर शेला 1 2 3 4 5 6 7 8 8 बिटा रूल ऑफ ऑक्टेव सॅटिस्फाय झालो नाउ इट इज स्टेबल आल्सो सी दिस कार्बन एटम हे कितले आले सेम आहे सो त्यांच्या मध्ये किती म्हणता तो कोव्हॅलंट बॉन्ड झालो बेसिकली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असताना ना एका कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात बट हाऊ मासो वीक असता कंपेअर टू आयोनिक बॉन्ड So यांचे जे सगळे असता पय कंपाउंड दे हॅव लो मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट हेजेरी क्वेश्चन येता व्हाय द कार्बन कंपाउंड्स हॅव लो मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट बिकॉज दे हॅव कोव्हॅलंट बॉन्ड इन बिटवीन इट इज वीक कंपेअर्ड टू द आयोनिक बॉन्ड therefore they have low melting and boiling point आणि क्वेश्चन किती येता do these compounds conduct electricity no yeah these compounds do not conduct electricity why because हांगा आयन फॉर्म जायना बेसिकली एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जावना जस्ट शेअरिंग जाला वेर एनी शेअर किती आता एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जाता तेन्ना ते किती कंडक्ट करता इलेक्ट्रिसिटी इन दिस केस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करिना हे कंपाउंड मेजर क्वेश्चन येता मागीर दिता तशें सो आता मरे अशें हे डायग्राम येता आनी मस्त बॉन्ड कोण फॉर्म करता एका म्हणटा कोव्हॅलंट बॉन्ड सेम आणि थोडे एलिमेंट्स ते असो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करता फॉर एक्झाम्पल ओके ऑक्सिजन हायड्रोजन सल्फर करता हायड्रोजन स्वतः आमकां हे डायग्राम स्ट्रक्चर लिखपाक जाय तेका तुका इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खबर आसचें पडलें ह्या डायग्राम ऑलरेडी टेक्निकल दिला ते सांगता हायड्रोजनाचो कितलो एटॉमिक नंबर 1 सो तेका स्टेबल जावपाक कितें जाय 1 एक इलेक्ट्रॉन जाय सो फर्स्ट शेलान 2 इलेक्ट्रॉन जाले म्हणटा तो इट इज अ फुली फिल्ड शेल सो इट इज स्टेबल एंड हायड्रोजन वांगडा येतले एकूच आसता तेच्या भायर आनी हायड्रोजन वांगडा येतलो सो ते दोगांक बेसिकली कितें करतले शेअर करतले सो हेजोय डुप्लिकेट जालो तेजोय डुप्लिकेट जालो दोगी जाण स्टेबल सो हेका म्हणटा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हेजेर क्वेश्चन आसा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करपाक इजी आसा बट डिफिकल्ट काय इथून असतो लास्ट इयर म्हणजे लास्ट इयर न्हू लास्ट एक्झामीक असलो मेटल्स नॉन मेटल्स काय कितून तरी असलो आयनिक कंपाउंड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सांगलेलो शिकाव म्हणून येता म्हणून सो बेसिकली अशें ड्रॉ करप तेजो जाता मागीर हो एक्झामान आनी कोणाचो जाता तरी तेंची लागलो ऑक्सिजन ऑक्सिजनाचो एक गोंया इम्पॉर्टंट आसा ऑक्सिजन कार्बन हय जाता तें सांगता मागीर फूल कार्बनाची आनी सांगता एक प्रॉपर्टी आनी जस्ट कोवेलन्सी आनी करता फुडें खूब प्रॉपर्टी आसता आमकां कार्बनाची खूब जाणांना कंपाउंड फॉर्म करता सो ऑक्सिजनाचो आमी पळोवया एक ऑक्सिजनाचो एटॉमिक नंबर कितलो ऑक्सिजनाचो एटॉमिक नंबर कितलो हा ऑक्सिजनाचो एटॉमिक नंबर कितलो 8 तेजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कितें जातलें 2.6 सो तेका कितें स्टेबल जावपाक कितें करपाक जाय दोन घेवपाक जाय ती जालो तो स्टेबल सो तरेन कशें तरेन बघयता आनी हे दोन ऑक्सिजन वांगडा येयले बरोबर ऑलरेडी कितले आसतले आउटर शेलान सो 2 जाले 3 4 8 सो 1 2 3 4 8 सो हा एका एकूण एटॉमाक पळय 1 2 3 4 5 6 6 इलेक्ट्रॉन आउटर शेलान 1 2 3 4 5 6 सो बेसिकली कितें करता ते दोन शेअर करतले आता
हो आपले दोन इलेक्ट्रॉन शेअर करतलो तो आपले दोन इलेक्ट्रॉन शेअर करतलो त्याचे शेअर इलेक्ट्रॉन धरून पळयत जाल्यार किती इलेक्ट्रॉन्स आहा आउटर शेलान पळयत जाल्यार 1 2 3 4 5 6 7 8 तेका मेळटा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 सो दोघांचे सॅटिस्फाय जाले कंडिशन रोल ऑफ ऑक्टेट ना बोथ आर स्टेबल सो एका म्हणटा इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर एका म्हणटा कोव्हॅलंट बॉन्ड व्हिच इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे आम्ही कसे डिनोट करता फॉर एक्झाम्पल आता यांनी वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केला सो हांव असो दाखयतलो H bonded to H असो एक सिंगल लाइन म्हटल्यार कितें एक इलेक्ट्रॉन यांनी शेअर केला सो वन बॉन्ड इज फॉर्म हांगा ऑक्सिजन कितले शेअर केल्या दोन शेअर केल्या सो डबल बॉन्ड कार्बनाचे कितले शेअर केल्या चार केल्या सो आम्ही असं डिफाइन करतले बॉन्ड हा चारावेला थांबायचं असं ओके सो हे ते डायग्राम सांगा म्हणजे इम्पॉर्टंट आहे नायट्रोजन किती असतं नायट्रोजन किती डायग्राम दिला असतं नायट्रोजन किती करता या नायट्रोजनचा कितना एटॉमिक नंबर नायट्रोजनचा एटॉमिक नंबर कितना 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असते ऑल एग्री कळलं फर्स्ट इनटू 2 असते सेकंड इनटू 5 सो ते किती जाय आणि 3 जाय तर तो 3 शेअर करतो ते डायग्राम दाखवला म्हणजे आणि ड्रॉ करीना असे 3 शेअर करतो आणि किती आतले ट्रिपल बॉन्ड जातो नायट्रोजन मध्ये दोघे ट्रिपल जातले 3 शेअर करून एका म्हणटा कोव्हॅलंट बॉन्ड ही एक प्रॉपर्टी ऑफ कार्बन विच मेक्स इट युनिक सेकंड प्रॉपर्टी इज त्याच्यात चार असतात फॉर्म आपण आपण जाता असं तो 4 डायग्राम कसं यायचा तो सांगतो का डायग्राम राहिले विचारताना थोडे डायग्राम विचारता फॉर मिथेन मिथेन और इथेन मिथेन किती ते सांगता प्रोपेन ब्युटेन सो आम्ही पहिली टेट्रा कोव्हॅलन्सी म्हणजे किती ते सो व्हिच मेक्स इट युनिक टेट्रा कोव्हॅलन्सी 4 इलेक्ट्रॉन शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करता आणि सेकंड प्रॉपर्टी व्हिच मेक्स इट युनिक इज कॅटेनेशन कॅटेनेशन म्हणजे किती कॅटायन नो पेजी किंवा कार्बन असा पळय तो म्हणजे खूपशा कार्बन वांगडा असं जॉईन जायत रावता म्हणजे कॅटेनेशन मे बी नो ऑफ कार्बन बेसिकली ते 4 इलेक्ट्रॉन्स जाय तो दुसऱ्या कार्बनाकडे घेता मे बी हांगा तो साइडीक एक हायड्रोजनाकूय एक जाय असता सो तो कार्बनाकडे शेअर करता सो हांगा घेता टोटल त्याचे 4 सॅटिस्फाय जावपाक जाय तेका 4 इलेक्ट्रॉन जाय एक हायड्रोजनान घेतलो सपोज एक आनी हायड्रोजन इलो हो कार्बनाकडे गेलो परत हांगा थोडे हायड्रोजन इले सो अशें करून तो कितें करता लॉंग अशे चेन्स फॉर्म करीत रावता तेका म्हणटा कॅटेनेशन अशेंच न्हू मे बी असो सरकारान सुद्दां कसोय खूब तरेन अशे कंपाउंड फॉर्म जाता देर आर एन नंबरचे मिलियन्स अशे सायन्टिस्टांनी लॅबान तयार केल्ले हा कंपाउंड आजून रिसर्च चालू आसा ते कितलेशे फ्रॉम जस्ट कार्बन कितले तरेचे कंपाउंड विथ युनिक प्रॉपर्टीज तयार करूं येता प्लास्टिकान पॉलिमर म्हणटा प्लास्टिकाक पॉली म्हटल्यार कितें मेनी मर म्हटल्यार चेन्स लॉंग चेन्स फॉर्म करता स्मॉल युनिट्स मेळून सो ती प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन दॅट्स व्हॉट मेक्स इट युनिक सो ते आनी कितें क्वेश्चन विचारला की सिलिकॉन यू ऑल नो सिलिकॉनाचे एटॉमिक नंबर कितलो तो वरायचा सोडा किती घेतलं तू बरोबर 14 हां तर जे एग्री असले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असले 2 8 4 ओके तुझ्याकडे किती ऑप्शन असा सेम कार्बन सेम कार्बन अवश्य एक ते 4 डी 4 घे पट्टो किती करता टार्गेट दोघं असली कार्बन अवश्य तो 4
शेअर करता दोन सिलिकॉन वांगडा घेऊन मे बी तशें सांगना शकता की हायड्रोजन घेऊन शकता वांगडा तशें करून कंपाउंड फॉर्म करता फक्त आणि But डबल there is a difference between silicon आणि कार्बन हय जे इतले कंपाउंड फॉर्म जायना सिलिकॉनाचे कंपेअर्ड टू कार्बनाचे चड कंपाउंड फॉर्म जाता बिकॉज तेजो एटॉमिक नंबर कमी आसा सो कमी इलेक्ट्रॉन्स आसा सो तेजे खूप चेन्स लॉंग फॉर्म जाता ते एटॉमिक मासय कमी आसा वेरएज सिलिकॉनाचे इतले कंपॅरेटिव्हली जायना त्या रिझन आता क्वेश्चन मध्ये दिता silicon form compounds with hydrogen which have chains of up to 7 or 8 atoms but these compounds are very reactive the carbon bond is very strong and hence stable this gives us large number of compounds with many carbon atoms linked to each other so इथून मध्ये आता नावा हे कंपाउंड पैकी कितलेशे कंपाउंड फॉर्म करूया असे लॉंग काही हँडल्स ना तेच तयार करूया तेजी नावा कशी पाहिजे नावा कशी धरता नोमेनक्लेचर बेसिकली दिस वन लॉजिकल पार्ट पुढे प्रायर क्लासेस केल्यानंतर जस्ट आमची मग बेसिक या वाजता चडसो मरे कार्बन मरे आणि हायड्रोजन वांगडा येऊन हायड्रोकार्बन फॉर्म करता चडशे कंपाउंड असे असतात हायड्रोजन असतं वांगडा कार्बन वांगडा कित्याक पळय म्हणजे कार्बनच असते ना कार्बन कितें असं कितें कार्बनाची चेन असतली ते सायडीक पण असतले H बिकॉज H'ाक एक जाय इलेक्ट्रॉन लॉंग चेन्स फॉर्म करता आता हेका नावा आसा आता हांगा कितले कार्बन एटम आसा सो तेचे नेम काय डिफाइन आसता पळय बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन एटम्स नंबर ऑफ कार्बन एटम्स म्हणजे नेम कंपाउंड डिफाइन ते डिव्हिजन असतं नंबर कितले नंबर ऑफ कार्बन एटम असतात ते डिव्हिजन नेम असतं हां या नाही घेतला करेक्ट बिकॉज ते चार सेपरेट डिफाइन आपण सपोज एकूच कार्बन एटम असता फॉर एक्झाम्पल लाईक दिस असं झालं मध्ये कार्बन असतालो सायडीक चार हायड्रोजन नंबर ऑफ कार्बन एटम इज 1 सो तेका नाव असतलें कितें मीथेन दोन असं जाल्यार इथेन ते दोन आसा जाल्यार इथेन तीन आसा जाल्यार प्रोपेन चार आसा जाल्यार बुटान ब्युटेन पाच आसा जाल्यार पेंटेन सो पाच सांगता पेंटिंग असता केन्ना असता तेवूय सांगता शॅम्पू असतात ना अरे पेंटिंगचं शॅम्पू वेगळं आहे याला कंपाऊंडाचे नाव पेंटिंग असतं सेवन असताना किती नाव असतं हॅप्टेन नो गोवा म्हणून सांगण्यापासून गोवा बोर्डांचा चांगला मागे ऑक्टेन सगळ्यातले हय ऑक्टेन ऑक्टेन डिकेड इकडे दिला म्हणजे क्वेश्चन चढ याच्या काय विचारते ना सो आणि सांगता सो काय नॉलेज डेकेड सो एक कार्बन एटम मध्ये नाव सांगते याद करपाक काम असे नुसते हे पाठ करपाक जाता सगळे नॉमेनक्लेचर याका सगळे याद करपाक जाय पाठ करपाक जाय सुरुवात आहे आगे आगे देखो हे काहीच नव्हतं आणि चार टेबल आता पुढे चार सो काय 1 मिनिट 2 मिनिट पाठ करा समजेल इथेन 3 3 4 बुटान 10 आणि 5 पेंटिंग सेवन हॅप्टेन मागीर ऑक्टेन तो पळय हायड्रोकार्बन मरे दोन टायपांनी क्लासिफाय केला वन इज सॅच्युरेटेड आणि अनदर वन इज अनसॅच्युरेटेड एल्काइन पळय सॅच्युरेटेड म्हटल्यार कितें ओन्ली सिंगल बॉन्ड असतले सगळ्यांक अनसॅच्युरेटेड दोन ओन्ली सिंगल बॉन्ड अनसॅच्युरेटेड
more than one, maybe 2, 3, 4, more than one असते. Maybe double bond, triple bond. ठीक आहे असं. तर मी तर सॅटिस्फाय झालो आणि पुढे जॉईंटच चालते ना पुढे हायड्रोकार्बन फॉर्मच जायचं ना. 4x. आता एक हायड्रोकार्बन हा C4H10 4 कार्बन असतात रे आणि हायड्रोजन असतात. तर कसं जातं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर असं 4 कार्बन असतात आणि इथले हायड्रोजन असतात रे. जे आम्ही ना इकडे आले पहिले त्या आता मला अनेक स्ट्रक्चर ड्रॉ करता तिथे 4 कार्बन येतात. हायड्रोजन लागतले सांग म्हाका जाले हांगा लागतले हायड्रोजन 1 2 3 जाले एकूच लागतलो एका किती लागतले या कार्बनाक 2 3 1 2 3 अरे फायनल 2 3 लागतले लाडे सगळ्यांनी सॅटिस्फाय झाले कंडिशन. बरं ते और स्टेबल नाव 1 2 3 4 कार्बन हो कार्बन स्टेबल हो कार्बन 1 2 3 4 1 2 3 4 स्टेबल झाला कार्बन. ते काय एक लागतं हा ते काय एक कार्बन एकूच हायड्रोजन किती माहिती का क्या रे अरे 4 आहे बॅलन्स आहे नो सो ते का 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 झाले सो एकूच आहे पडलं ते का. सो आता ते काउंट करू किती हायड्रोजन झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो याचा फॉर्म्युला किती असलो C4H10 याचा फॉर्म्युला किती C4H10. बट डिफरंट कंपाउंड्स आहे वेगवेगळ्या तऱ्हेने बॉन्डिंग करायला लागते. सो असे जे कंपाउंड्स आहे ज्याचो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असा बट असे स्ट्रक्चर चेंज असा. एका किती म्हणतात असा स्ट्रक्चरल आयसोमर्स. आयसोलेटेड आयसोम चा मीनिंग किती आहे सेम असं ना मीनिंग सेम इग्रो या मी नाही हायड्रोजन सोल्युशन आहे ना. आयसो मीन्स इनसाइड आउटसाइड या सेम असा कॉन्संट्रेशन कोणता आयसो इक्वल बोथ इनसाइड आउटसाइड. So yeah, plastic compounds they have the same molecular formula but different structure are called structural isomers. किती बंद आहे 4.7 एक डायग्राम असा बहुत इम्पॉर्टंट इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कोई है ये लक्ष दिया मत इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मारो होता है कोई लक्ष दे एक काले कर दे टाटा नेक्स्ट करी ना करासन कराय आता कोई 4. ये डाउट आला क्या तीन डायग्राम 4.5 4.6 4.7 डिफरेंट ये रहा इक्वल वेरी इंपॉर्टेंट. ये डायरेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करून क्वेश्चन में पक्ष पेज नंबर सांग 61 अवेलेबल स्टार्ट 61 63 बेंचिन 61 64 इंपॉर्टेंट डायग्राम कसं असते म्हणजे इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर डायग्राम ते आम्ही ड्रॉ करता असे सर्कल आणि कोई फॉर एग्जांपल आता हो सपोज आता मीथेन हांगा असं ड्रॉ करता पळय कार्बन एटॉम ड्रॉ करता हांगा म्हणजे इलेक्ट्रॉन्स काढून दाखयता 1 2 3 4 मग एक हायड्रोजन येतलो हांगा न्हू हायड्रोजनाचो एक आसता हांगा इलेक्ट्रॉन ताका म्हणटा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. म्हणटा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हो येता आमके दोन लागले सो कोणता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि जे आम्ही ड्रॉ करता पळय बरं सी हा काढता हो असे जस्ट बॉन्ड दाखयता कोणता स्ट्रक्चरल जस्ट फॉर्म्युला दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला and this is electron dot structure. So किती विचारू शकता नाव घेऊन draw the electron dot structure of methane या ड्रॉ करपाचे draw the molecular formula draw no write the molecular formula is this draw the structural formula is this is electron dot structure. म्हणजे 2-3 एलिमेंटचे विचारता मे बी दुसरे विचारू शकता सगळे सांगतो ना. सो आम्ही आता पहिले की सपोज कार्बन चेन असा सो सपोज एकदा किती आता हायड्रोजनच्या जाग्यार दुसरो सपोज एटम घेतलो फॉर एक्झाम्पल क्लोरीनाक एक एटम एक इलेक्ट्रॉन जाय पडटा सो तो स्टेबल जालो सो तो कार्बन तरी
चेना घेऊन जॉईन जाता. सो ह्यो सॅटिस्फाय जाले कार्बनाचे सगळे, क्लोरिनाचे कंडिशन सॅटिस्फाय जाले, तो स्टेबल जाता, कार्बन स्टेबल जाता. सो क्लोरीन जॉईन जाला पळय एका कार्बन चेरी, ह्यो प्रॉपर्टीज आहा ह्या कंपाउंडाच्यो. पयलीं तो कितें आसलो, इथेन आसलो, बट ताका क्लोरीन येयलो जॉईन जालो, क्लोरो इथेन जातलो तो मागीर. काय क्लोरो जातलो तो. तेची नांवां कशें जाता ते शिकयता फुल ते शिकूया. आपण लक्ष दी पयलीं कितें आसा, क्लोरीन येयलो काय ना, हिच्यो प्रॉपर्टीज आहा कंपाउंडाच्यो ऑटोमॅटिकली चेंज जाता, डिफरंट प्रॉपर्टीज कंपेअर्ड टू इथेन. सो असले जे दुसरे एटम्स येवन जॉईन जातात ताका कार्बनचे आणि कंपाउंडाच्यो प्रॉपर्टीज चेंज जातात, ताका म्हणटा फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप्स असे 4 फंक्शनल ग्रुप आहा जे आमकां शिकपाक जाय. वन इज मे बी क्लोरीन, तसोच मे बी कोण येऊ शकतालो, ब्रोमीन ब्रोमाइड असंच ब्रो मे बी क्लोरीनच्या जाग्यार अरे हे नाऊत ना ब्रोमीन येयलो. प्लस कंपाउंड काहीच ना they all are classified under अरे हा नाव ना म्हणतात अरे त्यांचे सांगा रका टेबल एक्सप्लेन करता. Same. पहिले हांगा लक्ष दी पळय याकडे. हांगा कॉमा घालतात. सो ते पेज नंबर 66 टेबल नंबर 4.3 तेजेर किताब आहे सगळं. 56 तेंच्यो प्रॉपर्टी चेंज जाता दुसऱ्या एटम येयलो काय, हेजी नावां कशी दिवप कळटा. हेजें नांव इथेन जावचें ना, 2 कार्बन आमी इथेन दिवचा ना, हेजें नांव चेंज जातलें. क्लोरीन येयलो न्हू, सो आमी प्रिफिक्स लायता नांवा पयलीं. इथेना पयलीं आमी कितें लायता सांग, क्लोरीन जॉईन जाला जाल्यार क्लोरो इथेन, ब्रोमीन जॉईन जाला जाल्यार ब्रोमो इथेन, दोनूय जॉईन जाला जाल्यार क्लोब्रोमोय. क्लोरो ब्रोमो न्हू, पयलीं बी येता बिकॉज अल्फाबेटान बी फर्स्ट येता, सी मागीर येता. ब्रोमो क्लोरो इथेन. म्हणजे खूपशे आता नवे आमकां रूल शिकचे पडटा. दिस इलेमेंट ब्रोकोली आयुपीएससी ऐकला नाव, कितें हेजें फुल फॉर्म? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. करेक्ट. पाठवून घेतला. सो ही ऑल द ओव्हर द वर्ल्ड ते सायंटिस्ट आहा ते वांगडा येवन तेंच्यांनी फॉर्म केला ग्रुप. तेचे सगळे डिसायड केले कितें नांवां दवरतले, सगळे तेंच्यांनी डिफायन केला, ते आमी फॉलो करता फुडें. जे बाकीचे एटम्स जॉईन जाता पळय ते प्रॉपर्टी चेंज जाता कार्बन कंपाउंड. सो ते म्हणटा फंक्शनल ग्रुप. तेची नांवां कशी दवरप, नॉमेनक्लेचर व्हेरी इम्पॉर्टंट. हे डायरेक्ट क्वेश्चन येवंक शकता एग्जामीन. स्ट्रक्चर दिल्ले आसतले, रायट द नेम ऑफ दिस कंपाउंड. ते टेबल आहा फाटल्यान पळय, हे ते सांगला तेंच्यांनी. सो हे टेबल प्रोपीन आणि प्रोपाइन. जस्ट बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आसल्यार प्रोपाइन जातले. ते सादा लायनीन आयके. सो कळ्ळें, एका म्हणटा हॅलोजन्स. हेजे एटम आहा पळय क्लोरीन ब्रोमीन तांकां हॅलोजन्स म्हणटा. जेन्ना ते जॉईन जाता ताका म्हणटा हॅलो आल्के. तेजे नाव कशें दिता आमी, स्टार्टिंग दितले. फॉर एक्झाम्पल 2 कार्बन आसा न्हू, तेजे वयल्यान नाव डिफायन जातलें दॅट इज इथेन ऑर मिथेन. सो कितें आसलो, इथेन आसलो, 2 कार्बन नाव म्हटलें. बट हांगा कोण येवन जॉईन जालो, सपोज क्लोरीन जॉईन जालो, जाल्यार हेजें नाव कितें जातलें, क्लोरो इथेन. क्लोरो इथेन. शेवटी हाडलो कितें. ओके, नेक्स्ट मागीर फंक्शनल ग्रुप इज पळय. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अल्कोहॉल. प्रॅक्टिकल सॅनिटायझरांनी अल्कोहॉल असता, इथेनॉल असता. सो OH हेजे चेंजेस कितें, कार्बन चेनूच ती, बट ताका OH म्हणून लागलो न्हू, इट बिकेम नाव इथेनॉल. सो हेका पळय, हेका आमी मरे सफिक्स लायता. म्हणजे इथेन आसलें न्हू, जस्ट सिंपल कार्बन चेंज जालें, हायड्रोकार्बन. बट अल्कोहॉल येयलो न्हू, अल्कोहॉलाक सफिक्स लायता आमी. जेन्ना OH येवन जॉईन जातलो खंय मदीं कार्बन चेनीन, तेन्ना आमी सफिक्स लायतले OL. सफिक्स म्हटल्यार आफ्टर एट द एंड OL एड करतले. ई काडले आनी OL एड केले, सो इट बिकेम इथेनॉल. पळय डाउट आसा, सफिक्स कळ्ळें. सफिक्स म्हणजे असे प्रिफिक्स म्हटल्यार पयलीं लायता. क्लोरीन आसलें आमी पयलीं लायता, ताका प्रिफिक्स म्हणटा. क्लोरो इथेन केल्ले, आतां OH लायलो न्हू, OH मीन्स अल्कोहॉल. याद धर OH इज फंक्शनल ग्रुप. हेच्या जाग्यार OH येयला. सो सफिक्स म्हटल्यार आफ्टर एट द एंड then OL लायले, ई काडले आनी OL लायले, सो इट बिकम इथेनॉल. सॅनिटायझरान इथेनॉल असता. बेसिकली आमी अल्कोहॉल जे म्हणटा पळय
दॅट इज पी आर दॅट इज इथेनॉल. बाकीचे खूप अल्कोहॉलाचे आसा लाईक मिथेनॉल, प्रोपेनॉल, डिपेंड्स येता. 3 कार्बन आसा सपोज, 4 कार्बन आसा जाल्यार कितें जातलें ब्युटेनॉल. आणि हांगा वयर केलो आणि बाकी सगळे एचएच आसा, ते एचएच आसा सगळे. इट विल बिकम ब्युटेनॉल. आणि सगळे प्रॉपर्टीज आहा पळय लाईक मिथेनॉल, इथेनॉल, ब्युटेनॉल, म्हणजे प्रॉपर्टीज सिमिलर असता. फॉर एक्झाम्पल तेंचे म्हणजे प्रॉपर्टीज सेम असता. ऑल दिस फंक्शनल ग्रुप जे आसा नेक्स्ट तेणे कितें दिला अल्डिहाइड. अल्डिहाइड कितें असता डबल बॉन्ड ऑक्सिजन असता. ऑक्सिजन असतो ऑक्सिजन असतो आणि कसं असतं डबल बॉन्ड ऑक्सिजन तो अल्डिहाइड बड्डे असतं. सो एका म्हणटा अल्डिहाइड डबल बॉन्ड ऑक्सिजन एक असतो राईट. एका कितें म्हणटा अल्डिहाइड दिला बरें टेबलान. ने हेजे अल्डिहाइड नाव कशें असता फॉर एक्झाम्पल इथेन आसलो इथेनॉल जातले एल लागतले. अल्कोहॉलान ओएल लायताले. हांगा आमी सफिक्स कितें लायता एल. अल्कोहॉलान ओएल येता. अल्कोहॉलान ओएल येता. अल्डिहाइडान एल येता. स्टार्टिंग इथेनॉल नंबर ऑफ कार्बन एटॉम्स कितले आहात तेजे वयल्यान नाव डिवाइड जातले. प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि पळय पळय फंक्शनल ग्रुप कितें आहा तो तेजे वयल्यान हेजे नाव डिसाइड जाता. लास्टाक कितें लावपाचें सफिक्स काय सफिक्स. आणि नेक्स्ट इज कार्बन सिलिक एसिड. हा कीटोनिक आहा पयली सपोज असो आसा हय कितें लायक एंड सो फक्त ओनली सपोज या आसा डबल बॉन्ड ऑक्सिजन आसा हा कार्बन आहा आणि हायड्रोजन बीन ना कळ्ळें पळय पळय हांगा लक्ष दियात पळय व्हेरी इम्पॉर्टंट. ओनली डबल बॉन्ड ऑक्सिजन आसा हायड्रोजन टेस्ट ना कार्बन आहा तर इट विल बिकम व्हॉट दिस फंक्शनल ग्रुप कीटोन. डबल बॉन्ड ऑक्सिजन कीटोन कीटोन डबल बॉन्ड ऑक्सिजन याद दर कार्बन आणि कोणूच येतात ना म्हणजे डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बन किती लागते जाल्यार किती लागतले ओ एन लागतले. ओ एन ओ एन लागतलो. यस सो ती 3 कार्बन. सो 3 कार्बन म्हटल्यार कितें प्रोपेन न्हू. बट हांगा कितें येयला फंक्शनल ग्रुप एक येयला. सो ए काढ ए एन काढ ना ई काढ ओ एन लाय प्रोपेनॉन. ई काढ आणि ओ एन अटॅच केला असता. सो इट बिकम अ प्रोपेनॉन. सगळे डाउट आउट किती असते हेच तर इम्पॉर्टंट. आपण ऑलमोस्ट लेसन लास्ट एक इम्पॉर्टंट रिएक्शन आहा थोडी तेजे क्वेश्चन तेजे 4 दाबट कमी हेजे चड येता क्वेश्चन लायक स्ट्रक्चर दिवन नाव कितें हेजे तसले नाव दिल्लें आसतलें स्ट्रक्चर ड्रॉ कर म्हणटले हे हांगा त्यान जावना. हेच्या भितर आनीकूय खूप रुल्स आसा. फॉर एक्झाम्पल व्हडली कार्बन चेन आसा हांगा डबल बॉन्ड ऑक्सिजन येता सपोज हांगा आसलो डबल बॉन्ड ऑक्सिजन जाल्यार नाव कितें जातलें तेजें डिपेंड. सपोज हांगा आसा जावं मदीं आसा जाल्यार नाव जाल्यार सगळ्यांक सेम दिलें फक्त. सपोज हांगा ऑक्सिजन आसा 1 2 3 4 5 5 म्हटल्यार कितें पेंटेन पेंटेनॉन. हांगा ऑक्सिजन आसा हांगा ऑक्सिजन आसा जाल्यार हांगा ऑक्सिजन आसा. डिपेंड प्लेस खंय आहा ती तेवूय कळपाक जाय न्हू. जाल्यार कोणी खंय ड्रॉ करतलो. तुमकां मे बी ह्या क्लासीक क्लियर इतले डिटेल विचारचे ना बट इन हायर क्लासीस आसतले जे सांगून दवरता कितें तें. आतां प्लेस इम्पॉर्टंट की तो खंय आसा फंक्शनल ग्रुप. प्लेस म्हणटा कितें खंयच्या कार्बन एटमाचेर आसा. सो एका नंबरींग करूया कार्बन एटमाक आमी एका 1 दिवया एका 2 दिवया एका 3 दिवया एका 4 दिवया आणि एका 5 दिवया नंबरींग. सो खंयच्या एटमाचेर आहा तो डबल बॉन्ड ऑक्सिजन 3 कार्बनाचेर आहा. सो तेजें नाव कितें आसलें सांग 5 म्हटल्यार कितें पेंटेन. बट आतां हो कितें पेंटेनॉन. कीटोन म्हटल्यार ओएन. थर्ड कार्बनाचेर तो हे आसा न्हू फंक्शनल ग्रुप तेजें नाव जातलें पेंटेन 3
ऑन थ्री ऑन जेन्ना इथे डिटेल आय डोंट थिंक पळय स्कुलान शिकयता मे बी विचारूंक शकता पण फुडें इम्पॉर्टंट आहे टायपस अशें नांव दिता तेजे खंयच्या काय म्हणटा म्हणजे तो फंक्शनल ग्रुप लागला तेजे वयल्यान फुडें इन डिटेल सारकें ते कळटा की बाबा थर्ड कार्बनाचेर हे लागला जे सपोज हांगा आसलो जाल्यार डबल बॉन्ड ऑक्सिजन सेकंड जाल्यार कितें जातलें हांगा दोन हायड्रोजन जातलो हायड्रोजन जातलो कितें जातलें पेंटेन 2 ऑन सेम हेजेर क्लोरीन सपोज आसलो हांगा सपोज क्लोरीन आसा हांगा आनी हांगा आसा क्लोरीन जाल्यार नांव कशें जातलें आसलें बेश्टें क्लोरो पेंटेन म्हटलें खंय क्लोरीन आसा तो खबर ना न्हू म्हाका सो ते नंबर स्पेसिफाय करपाक जाय ते खंयच्या खंयच्या कार्बनाचेर आसा 2 आनी 3 कार्बन सो 2,3 हे कितले क्लोरीन आसा 2 सो डायक्लोरो जातले डायक्लोरो आनी मागीर फुडें पेंटेन चल आमचं म्हणजे अंडरस्टँड जालें फुडें लायक तुका हे ते मजा बघितली लागतं गेम कशी तुका रुल्स खबर आसपाक जाय कितें सचिन आवडायला गे आवडायला गे अपडेट येईल आपल्याचं रुल्स फक्त सारखे शिकवणार मागीर नेक्स्ट टाइम आणि प्रॉब्लेम भरण्याचे सिरियल बेस नोटबुक काढा प्लीज आणि हे रिवाइज करून द्या सांगा ते स्ट्रक्चर आणि हे 3-2-3 टेबल सांगा नेक्स्ट टाइम सॉल्व केले सांगता आणि एक फंक्शनल ग्रुप बोललो दॅट इज डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि कोएच त्याकडे 1 2 3 4 याला काय म्हणतात कार्बोक्सिलिक ऍसिड हा फंक्शनल ग्रुप आहे डबल बॉन्ड ऑक्सिजन एक OH असतो OH असा डबल बॉन्ड ऑक्सिजन असा कार्बोक्सिलिक ऍसिड कितले कार्बन असा 1 2 3 सो प्रोपेनोइक ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड त्यांना आम्ही सफिक्स लायता ओइक ऍसिड सो प्रोपोनोइक ऍसिड जातलेले प्रोपेनॉइक ऍसिड जी आहे ना म्हणजे प्रोपेनॉइक हा ऍसिड की आहे हा इथे सगळी आम्ही लाईक एन स्टिंगान कसले ऍसिड असता मेथानाइट यस ऐकला ना वर्ड मिथाइलिक ऍसिड एन स्टिंगान असता मागीर मेथानोइक ऍसिड आता मिथेन म्हटल्यार कळ्ळें मिथेन म्हटल्यार कितें गॅस कितले कार्बन एक कार्बन सो डबल बॉन्ड ऑक्सिजन असतलो एक OH असतलो आणि एक हायड्रोजन असतलो जाल्यार 1 2 3 4 दिस इज मिथाइलिक ऍसिड ना डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि एक OH कळ्ळें सांगा ते ही 2-3 टेबला रूल्स आणि त्याचे प्रॉब्लेम शक्य नोटबुक नेक्स्ट टाइम आम्ही हेचे प्रॉब्लेम करूया